नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला मीन राशीविषयी माहिती सांगणार आहे. तर मीन राशीचे राशी भविष्य डिसेंबरमध्ये काय असणार आहेत. मीन राशीला डिसेंबर महिन्यामध्ये खूप मोठा धक्का बसणार आहे आणि हा धक्का सुखाचा असणार आहे, आनंदाचा असणार आहे, दुःखाचा नसणार आहे. मीन राशी पहिल्या 11 दिवसामध्ये काय काय घडणार आहे, डिसेंबरमधील 11 दिवसात तुमच्या जीवनात काय काय घडणार आहे, कोणता तुम्हाला धक्का बसणार आहे आनंदाचा, ते मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता की जय. डिसेंबर महिना हा ऐतिहासिक पहिले 11 दिवस काय असणार आहेत. तर मीन राशीसाठी हा काळ साधा नाही. वर्षभर तुमचा मनात दबा धरून बसलेली एक मोठी उलथापालथ, एक खोल इच्छा, एक न बोललेली स्वप्न आणि एक न दिसणारी दैवी योजना असणार आहे. या सर्व गोष्टी डिसेंबरमधील पहिल्या 11 दिवसात एकत्र येऊन तुमचं जीवन वेगळ्या वळणावर नेणार आहे. हा काळ विशेष आहे कारण या 11 दिवसात तुमच्या राशीवर 3 प्रमुख ग्रहांची ऊर्जा एकाच वेळी सक्रिय होणार आहे. गुरु, चंद्र आणि शुक्र हे 3 ग्रह मीन राशीवर जेव्हा एकत्र परिणाम करतात तेव्हा जीवनात अचानक ऐतिहासिक बदल होतो आणि एखादी गुप्त दार उघडणार आहे ज्याची अपेक्षा तुम्हालाही नसणार आहे आणि यंदा त्याच दारातून आनंदाचा धबधबा तुमच्या आयुष्यात व्हायला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या मनातील दडलेले सत्य अचानक प्रकट होणार आहे. मीन राशीचे व्यक्तिमत्व अत्यंत भावनाशील आणि अंतर्मुख असते. तुम्ही नेहमी स्वतःची भावना मनात ठेवून इतरांना प्राधान्य द्यायची सवय लावलेली असते. पण या महिन्यात 11 दिवसात तुमच्या मनातल्या दारावर दबाव वाढू शकतो. चंद्र जबरदस्त ताकदीने तुमच्या भावनिक केंद्राला ढवळून काढणार आहे आणि तुम्हाला जाणवायला लागतं की जे काही तुम्ही दाबून धरलं आहे ते जास्त काळ दाबून ठेवणे शक्य होणार नाही. कारण याच काळात 2 गोष्टी घडणार आहे. एखादी व्यक्ती तुमच्या मनाच्या जवळ येते आणि तुम्हाला आपोआप मन मोकळं करायला लावते किंवा एखाद्या परिस्थितीत तुम्हाला सत्य बोलण्यास भाग पडते. हे सत्य तुम्हाला मुक्त करणार आहे आणि काही जणांना या 11 दिवसात प्रेमाची कबुली होणार आहे आणि काहींच्या मनातील राग, त्रास किंवा तुटलेली भावनाही व्यक्त होणार आहे. तर महत्त्वाचे म्हणजे हे प्रकट होत असताना तुमच्या पुढील आनंदाचा दाराची पहिली किल्ली आहे. आर्थिक स्थितीमध्ये एका रात्रीत बदल होणार आहे. तर अडलेली ऊर्जा मुक्त होणार. मीन राशीसाठी पैसा नेहमी सतत येत नाही. खूप काही चांगले दिवस येणार आहेत तर कधी अचानक घट होते. गेल्या काही महिन्यात पैशाचं अडसर जाणवत होते पण याच 11 दिवसात गुरुग्रह तुमच्या आर्थिक क्षेत्रावर मजबूत प्रकाश टाकणार आहे. या काळात आर्थिक गोष्टी, एखादी पूर्वीची रक्कम येणे, एखाद्या नातेवाईकाने किंवा मित्राने मदत करणे, अनपेक्षित कमाई, बिझनेसमधील अचानक आलेली गती, फ्रीलान्स काम किंवा साईड इन्कममध्ये मोठी वाढ, एखादी महत्त्वाच्या व्यक्तीकडून आर्थिक संधी, हे आर्थिक मोठे बदल अचानक दिसणार आहेत. हा एक संदेश नसून एका फोनने किंवा निर्णयाने तुमची परिस्थिती बदलणार आहे आणि हा काळ केवळ काही दिवसांसाठी नाही, तो तुमच्या पुढील महिन्यांना स्थिर करणारा ठरणार आहे. नशीब प्रखर होणार आहे. अंधारानंतर प्रकाश. नशीब कधी अचानक उजळतं हे मीन राशीला माहीतही नसतं. गुरु आणि शुक्राचा अनुकूल स्थितीमुळे तुमचे अडकलेले काम अचानक सुटायला लागतात. या 11 दिवसामध्ये जे काम महिनाभर अडकले होते ते एकाच दिवसात सुटणार आहे. जे लोक नकार देत होते ते आता तुमच्या पुढे मागे करणार आहेत. तुम्हाला योग्य व्यक्तींचा पाठिंबा मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्यावर असलेल्या नकारात्मक नजरा हटतील. जणू काही अंधाऱ्या रस्त्यावर अचानक दिवे लागल्यासारखं होईल. हा प्रकाश तुम्हाला पुढे नेईल, कोणत्या दिशेने चालायचे ते दाखवेल. नात्यामधील गैरसमज एका क्षणात दूर होणार आहेत आणि मीन राशीच्या नात्यामध्ये प्रेमही खूप असतं आणि वेदनाही खूप असतात. गेल्या काही काळात काही नाते ताणले होते ते आता सुरळीत होणार आहेत.
आरोग्यामध्ये स्थिरता येणार आहे. मन शांत, शरीर हलके होणार आहे. आरोग्याबाबत मीन राशीचे शरीर कमजोर नसते, पण मन कमजोर असतं. तणाव, चिंता, अस्थिरता त्याचे शरीरावर परिणाम होत राहतो. म्हणून गेल्या काही महिन्यामध्ये झोप, थकवा, मानसिक भार वाढलेला होता, तो आता हलका होणार आहे. तणाव कमी होणार आहे, मानसिक शांती वाढणार आहे आणि झोपही सुधारणार आहे. करिअरमध्ये वेट केलेली संधी तुमच्या दाराशी येणार आहे. मीन राशीने गेल्या काही महिन्यात खूप धीर धरला आहे. तुम्ही काम केलं, संघर्ष केला, पण त्याचे परिणाम तितक्याच मिळाले नाही. म्हणून आता त्या काही कामामध्ये घटना घडणार आहेत. प्रमोशनबद्दल सकारात्मक चर्चा होणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे आणि नोकरीची संधी बदलणार आहे. बिझनेस पार्टनर मिळणार आहे. एखादा क्लायंट परत येणार आहे. घरात आनंद मिळणार आहे. तणाव संपून शांतता प्रवाह सुरू होणार आहे. मागील काही दिवसात घरामध्ये खूप ताण होता, नाराजी होती, ती आता पूर्णपणे जाणार आहे आणि चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. एखादी खरेदी होणार आहे. कोणाच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे आणि नात्यामध्ये एकत्र येऊन घरात शांतताचे वातावरण निर्माण होणार आहे. आध्यात्मिक ऊर्जा वाढणार आहे. मीन राशीला दैवी संकेत तुमच्या बाजूने असणार आहे. मीन राशी ही अत्यंत आध्यात्मिक राशी मानली जाते. म्हणून मीन राशी तुम्हाला या काळामध्ये एखादे स्वप्न पडणार आहे आणि महत्त्वाचा संदेश देणार आहे. अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला जीवनाची दिशा दाखवेल. तुमच्या मनात शांतता येईल. तो देवाची कृपा तुम्हाला स्पष्ट जाणवेल. मीन राशीसाठी डिसेंबर महिन्यातील मुख्य 3 बदल होणार आहेत. तर पहिला, नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार आहे. जिथे अडथळे होते तिथे आता गती मिळणार आहे. जिथं चिंता होती तिथं आता समाधान मिळणार आहे. 2, आर्थिक वाढ आणि भावनिक स्थैर्य एकाच वेळी मिळणार आहे. 3, नवी सुरुवात, ज्याच्या तुम्ही बराच काळ विचार करत होता. ही सुरुवात करिअर, नातं आणि आध्यात्मिक मार्ग कोणत्याही स्वरूपात असू शकतं आणि हा ऐतिहासिक कारण ठरणार आहे. तर मीन राशी तुमच्यासाठी हा काळ नवीन अध्याय असणार आहे. तर मीन राशीच्या जीवनातील डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात जो बदल येत आहे तो फक्त एक साधा बदल नाही, तर तुमच्या जीवनात नियतीने लिहिलेला एक महत्त्वाचा अध्यायच असणार आहे. पण मीन राशी तुमची एक खास गोष्ट अशी आहे की तुम्ही किती मोडलात, किती थकलात, तरीही तुम्ही दैवी प्रकाश असतो तुमच्यामध्ये. म्हणून तुम्ही पुन्हा उभं राहता आणि आणखीन प्रकाश तो तुमच्यामधील तीव्र होतो. तर हे आहेत मीन राशीचे राशी भविष्य डिसेंबरमधील पहिल्या 11 दिवसामधील. धन्यवाद.